वहिनी गाऊन घालून आपल्या बेडवर झोपलेली होती. तिचे ते बारीक कंबर बघून मला राहवलंच गेले नाही. मी हळूच बेडरूममध्ये पोचलो आणि वहिनीचा गाऊन सरकवायला सुरुवात केली. गाऊन निघणारच होता तेवढ्यात वहिनी आपल्या बेडवरून उठून उभी राहिली आणि मला म्हणाली, "तू इथे काय करत आहे? तुझ्या रूममध्ये जा. मी इथे झोपले आहे, तुला माहीत नाही का? हा माझा बेडरूम आहे." "हो, माहीत आहे ना वहिनी, म्हणून तर मी इथे आलो आहे." "तू किती निर्लज्ज आहेस रे, तुला माहीत नाही की हा माझा रूम आहे." "मी किती निर्लज्ज आहे हे प्लीज मला सांगायला लावू नकोस आणि बोलायलाही. बघ, कपडे काढ आणि लगेच तयार हो माझ्याकडे. मला आता कसलाही काही करायला लावू नको." मी बेडवर झोपले होते. अचानक माझा देर रमेश आला. तो माझ्या बेडरूममध्ये येऊन उभा राहिला. मला कळले नाही तो कधी माझ्या रूममध्ये आत आला. मी गाढ झोपेत होते आणि येऊन माझ्या कमरेवर हात ठेवला आणि माझे अंग चोळू लागला. मला जाणवलं कोणीतरी माझ्या शेजारी येऊन झोपलं आहे. मला असा भास झाला. तो लगेचच माझ्या पायांकडे हात घेऊन माझी साडी वरती करायला लागला. गुडघ्यापर्यंत साडी आली आणि मी चटकन बेडवरून उभी राहिली खाली उतरून. "अरे तू इथे काय करत आहे? तुला माहीत नाही हा माझा रूम आहे?" "हो मोहित, माहीत आहे ना. म्हणून तर मी इथे आलो आहे. तुझं ते उघडं अंग बघून, तुझं ते बारीक कंबर बघून मला राहवलंच गेलं नाही. तू किती सुंदर आहेस ग वहिनी. तुला खूप वेळा चोरून बघतो. प्लीज वहिनी, माझे एकदा ऐकून घे आणि आरडाओरडा करू नकोस प्लीज. अजिबात करू नको. घरात आपल्या दोघांशिवाय कोणीच राहत नाही." थोडं एन्जॉयमेंट केलं तर काय झालं? तर हे वेगळंच नाही. बघ, तू आरडाओरडा केला तर कोण काय करेल? तू मला आवडतेस. मी तुला आहे, तुला माहीत आहे ना. बस मला काही बोलायला लावू नको. अरे तुला लाज नाही वाटत? येऊ दे तुझ्या दादाला, सांगते मी. थोडीशी तरी लाज बाळग. मी तुझी वहिनी. आता मोहनला फोन करावाच लागेल. तुझ्या या सगळ्या सांगते थांब. आता लगेच माझ्या हातात फोन घेतला आणि त्याने माझा फोन घेऊन फेकून दिला. आता मी याला सोडणार नाही असं आणि मला बेडवर खाली पाडले. तर मित्रांनो, मी पुढे कोणता निर्णय घेतला ते तुम्हाला पुढच्या भागात नक्कीच कळेल. पण त्याआधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ असेल तर कमेंट नक्की करा, म्हणजे तुम्हाला दुसरा भाग नक्की बघता येईल. रमेश तर कळलंच असेल, तो माझ्याशी एकदम नराधमपणे वागत होता. मी बाथरूममध्ये